नमस्कार साहेब. नमस्ते. जसं आपण म्हटलं की ड्यू स्पॉट ट्रॅक्टर तुम्ही 15 वर्षाला वापरताय, तर तुम्ही सांगू शकता का खासियत काय काय सांगू शकता का तुम्ही ट्रॅक्टरची? तसं आता इंजिन मध्ये काय काय केलं तुम्ही आतापर्यंत 15 वर्षामध्ये? आम्ही आतापर्यंत काहीच केलेलं नाही ट्रॅक्टरच्या ह्याच्यात. फक्त सर्व्हिसिंग केली, एकदाच क्लच पेट टाकली आणि म्हणजे इंजिनचं कोणत्याही 15 वर्षात काहीच काम केलं काहीच नाही. बरं. गिअरबॉक्सचं पण नाही. ट्रॅक्टर लोक बघायला तर तुम्ही दाखवू शकता का? लगेच दाखवू शकतो. हाय तसा काय आहे आपलं? आपलं उबरीवेल गाव आहे, तसं 2 मध्ये ट्रॅक्टर उभा आहे आता. बरं, म्हणजे घरी तुमच्या शेतीवरती ट्रॅक्टर उभा आहे? उभा आहे. बरं, इंजिनचं तुम्ही आतापर्यंत काहीच काम केलं नाही? काहीच काम केलेलं नाही. याला बॉश पंप म्हणतात की बाबा याला बॉश पंपचा खर्च नाही, खरं आहे का? ह्याला बॉश पंपच नाही तर खर्च येणार करून गव्हर्नर याला ऑटोमॅटिक ताकद तयार करतं. ऑटोमॅटिक ताकद तयार करतो. आणि डिझेल पण कमी लागतं, बैठक व्यवस्थित आहे. बरं, डिझेल तुमच्या हिशोबाने किती कमी लागतं याला? आता बघा ना, माझ्या सगळ्या कंपनीचे ट्रॅक्टर होते, बरं त्यांना दररोजचं डिझेल टाकायचो आम्ही सगळ्यांना सेम. बरं फक्त मला रविवारी नाही टाकायला लागायचं. आणि इतर ट्रॅक्टर पेक्षा माझ्या रोजची 2-3 ट्रिप जास्त व्हायची. ट्रिप पण जास्त व्हायची आणि एक दिवस डिझेल डिझेल कमी पण लागायचं. म्हणजे थोडक्यात तुमचं म्हणजे डिझेल चांगली बचत हा, व्हायची. डिझेल चांगली बचत झाली. ड्रायव्हरचा आणि रोजचा जो खर्च आहे तो निघायचा त्यामध्ये. महत्वाचं म्हणजे मेंटेनन्स काहीच नाही याला. बैठक सगळ्यात महत्वाची. बैठक एक नंबर आहे. बैठक एक नंबर आहे. बरं, 20-20 तास चालवल्याच्या नंतर बी काहीच होत नाही बैठकला. हा हा हा. त्यानंतर तुम्ही गिअर बॉक्स वरती कसं आहे तुमचं ट्रॅक्टर? गिअर एक नंबर आहे. गिअर पण स्मूथली पडतात. बरं. अजिबात त्याला अजून तर खोललं पण नाही मी. हा एक 15 वर्ष झाले चाललंय. आणि बाकीच्या कंपन्या म्हणतात की ह्या कामाला वेगळा गिअर बॉक्स घ्या, ते काम असेल तर वेगळा गिअर बॉक्स घ्या, असं तुम्हाला काय जाणवलं का? नाही काही नाही, एक नंबर आहे. कुठलंही काम केलं तर हा गिअर बॉक्स सुटेबल आहे का? एक नंबर आहे. सगळ्यात मस्त चालतंय ट्रॅक्टर. बैठक एक नंबर आहे. शेतीतले पण आपण बरेचसे कामं केल्यात, डम्पिंग वर पण केल्यात, ऊसाची पण केली. एक नंबर ट्रॅक्टर चालतो. आणि ब्रेकला कसा आहे ट्रॅक्टर? ऑइल ब्रेक आहे. ऑइल ब्रेक. ऑइल ब्रेक लागतो का वेळ? एक नंबर, एकदम स्मूथ ब्रेक आहे. देण्यासारखं काहीच नाही ढाळाला याला. ब्रेक किती वेळा काम केलं 15 वर्षामध्ये ब्रेक? एकदा पण नाही. एकदा पण नाही? नाही. बरं बरं. मग तुम्ही खोलून बघितलं का काय? एकदा खोलून बघितलं, हा. बरेच दिवस झाले म्हणून खोलून बघितलं तर हाय तशी लाईनर निघाली. आहे तसे लायनर निघाले? हाय तशी लाईनर निघाली. म्हणजे लायनर एकदम न घासणारे लायनर हा, आहे. न घासणारे. कंपनी सांगते की बाबा ऑइल मध्ये डुबलेले. आणि महत्वाचं म्हणजे याला एकच प्लेट आहे लाईनरची. लायनर इतर ट्रॅक्टरला 2-3 प्लेट आहे. हा. आणि त्यामुळे घासलेला पण नाही तिकडे. नाही. आणि टायरची बचत कशी होते टायर मध्ये? टायर मी 4200 ते 4300 तासाला रिमोडिंग केली. पहिली रिमोट तुम्ही 42 तासाला केली, म्हणजे 42 तास टायर चाललेला आहे. चाललेलं आहे. बरं. आणि क्लच कसं आहे? क्लच क्लच पण स्मूथ आहे एकदम. स्मूथ आहे. डबल क्लच आहे ना? डबल क्लच आहे. डबल क्लच आहे. पेटोचा वेगळा, गिअरचा वेगळा. आणि मग आता हायड्रॉलिक मध्ये काय आहे सांगा बघूया. हायड्रोलिक मध्ये ताकद इतर ट्रॅक्टर पेक्षा नाही. हायड्रोलिक क्षमता जास्त आहे. बरोबर. काय हायड्रॉलिक मध्ये क्षमता जास्त आहे? वेट उचलण्याची क्षमता जास्त आहे. बरं. आणि दुसरी गोष्ट, हायड्रोलिक पट्टी पण आहे ना, एकदम स्मूथ चालते. इतर ट्रॅक्टर स्मूथ लेवलिंग यायला भारी. आणि बंद मध्ये खाली येत नाही हायड्रॉलिक? बँड मध्ये अजिबात येणार नाही. मी उभा जर राहिलो तरी खाली येणार नाही. हा का, पट्टे दोन्ही नाही येत. हा का, दोन्ही पट्ट्या खाली घेतल्यात. ट्रॅक्टर पट्टीवर उभा आहे. अजून तुम्हाला काय म्हणजे 15 वर्षामध्ये अजून काय जाणवलं मेंटेनन्स तुम्हाला? मेंटेनन्स काहीच नाही बाकीचं. फक्त टायर रिमोडिंग केलं मी आणि सर्व्हिसिंग केली वेळेला. एकदा क्लच पेट टाकली. आणि तुमचा कमीत कमी किती तास ट्रॅक्टर चालला असेल तुमचा? 9000च्या पुढे गेलाय. 9000 तासाच्या पुढे गेलेला आहे. बरोबर. आणि तुम्ही फक्त एकदाच क्लच पेटच टाकलेली एकदा क्लच पेट टाकली. असेंब्ली वगैरे काहीच टाकलं काहीच नाही, काहीच नाही. बाकी इंजिनचं काम केलं काहीच नाही. गिअरबॉक्सचं काम केलं नाही. ब्रेक मध्ये काही काम केलं नाही. नाही? बरोबर आहे ना? नाही, फक्त ब्रेक ऑइलची लेवल केली. ब्रेक ऑइलची लेवल केलेली. बस. बरोबर. बरं, त्यानंतर तुम्हाला सांगा की तुमची डिझेलची बचत तुम्ही जसं बोललात, तर इतर ट्रॅक्टरच्या प्रमाणात किती असू शकते? म्हणजे समजा त्याला एकरी समजा इतर ट्रॅक्टर लागले 10 लिटर, तर आपला ट्रॅक्टर किती घेऊ शकतो? 8-8.5 लिटर. म्हणजे 15 ते 20% डिझेलची बचत होते असं तुमचं म्हणणं आहे? बरोबर. बरं. आणि आता तो शोरूम झालेला आहे आपला पुणे सोलापूर हायवे. पुणे सोलापूर रोडला आहे. खडकी या ठिकाणी आहे, म्हणजे बिगवनच्या अलीकडे आहे. तर लोकांना काय सांगाल तुम्ही? एकदा अवश्य विजिट द्या. बरं. आज तुम्ही तुमचा ट्रॅक्टर आणला होता सर्व्हिससाठी, कसं काय झालं ट्रॅक्टरचं काम? एक नंबर झाले. काम झालं नाही व्यवस्थित? आणखीन काय तुम्हाला सांगायचं डीलर साहेबांना? काय नाही, असंच लक्ष राहून द्या. बरं. ठीक आहे, धन्यवाद.